आणि तुम्ही सगळेजण तंबाखू खातात ना आणि तंबाखूची चव कशी लागते? तंबाखूला चवच नसती. अरे मग कशामुळे खाताव? किक बसती, मन प्रसन्न होतं, आयुष्यात रस येतो, मैत्री वाढते, गप्पा मारायला कारण भेटतं, आयुष्याला कलाटणी बी भेटती का आईला. तंबाखूचे एवढे जास्त फायदे असतील हे मला नव्हतं रे माहित. आणि ते तंबाखूला चुना कशामुळे लावायचा असतंय? लोकांना चुना लावल्यापेक्षा तंबाखूला लावलेला बरा का? मायला लय भारी विचार येत ना राव तुमची. आणि ते तंबाखू हातावर मळल्याने नेमकं होतंय काय? आणि ते तंबाखू खाल्ल्याशिवाय लोकांना संडास येत नाही ते खरंय का? म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळे संडास येते म्हणजे नेमकं होतंय काय? प्रेशर लावायची जास्त गरज पडत नाही का? आणि ते जेवण झाल्यास लोकांना तंबाखूची तलब कस काय होत असन रे मायला. आणि रात्री गाडी चालवताना एक जर तंबाखूचा इडा खाल्ला तर झोप निघून जाते ते खरंय का? आणि ते तंबाखू खाणाऱ्या माणसांना जास्त तिखट कस काय जमत नाही रे मायला. आणि ते जास्त चुना लागला की तंबाखू पुळती का इथं? आणि तंबाखू खाऊ मधून छाले पडतात का? मग इथं छाला पडल्यावर काय करायचं? इथं तंबाखू ठेवायची का? आणि इथं पडल्यावर इथं आयला भारी किराव. आणि तंबाखू गिळायला जमत नसती का? अजिबात नाही. आणि ते गावातले म्हातारे माणसं तर डायरेक्ट तंबाखू घेतात आणि तोंडात टाकतात. मग ती तोंडातली गिळली जात नसन का? कॅक्ट असती होय. आणि एकमेकाला तंबाखू चुना देताना लोक कधीच मागं पुढे बघत नाहीत. मायला कमाल आहे का नाही? बरं ते तंबाखूचा कुठला ब्रँड चांगला आहे मग? आणि किती रुपयाला असती तंबाखू? यार नाही र मायला, खरंच नाही र. तंबाखू नाही र खायची. मला सहज विचारलं रे बाबा, कुतूहल र तंबाखू बद्दल कुतूहल. खरंच नाही र काय मायला. बंद करणं आहे बाबा.